तर प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण एक जबरदस्त असा ट्विस्ट पाहणार आहोत. महिपतच्या मोबाईलमध्ये दडलेल्या खजिन्यामुळे आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नागराज हा कायमचा जेलमध्ये गेलेलाच आहे. पण महिपतचा मोबाईल हा साधासुद्धा एव्हिडन्स नाहीये. महिपतच्या याच मोबाईलमध्ये अनेक अशी सत्य दडलेली आहेत की ज्यांमुळे मालिका शेवटच्या टप्प्यात पोहोचणार आहे. आता सायलीने डोकं चालत प्रियाची सर्व कारस्थानं समोर आणून पोलिसांच्या हवाली केलंय आणि प्रियाबद्दलची एक नाही, दोन नाही, तर 3 सत्य समजलेली आहेत. आणि त्याचबरोबर सायलीला स्वतःबद्दल देखील खूप मोठी न्यूजही मिळालेली आहे. तर आता महिपतच्या मोबाईलमध्ये असं काय होतं की ज्यामुळे रविराजांनी मोठा निर्णय घेत प्रियाला घराबाहेर काढलेला आहे. तर आता नक्की काय घडलंय हे आपण सर्व काही या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. इकडे आपण पाहिलं की नागराज हा पेटून उठलेला आहे. तो म्हणत असतो की या महिपतने मला अडकवलंय, मी तर त्याला आता सोडणारच नाहीये, पण या सगळ्याबरोबरच तुला पण सोडणार नाहीये. यावरती प्रिया सांगायला लागते, काका अहो असं काय करताय, मी तर तुम्हाला वाचवण्याचा जीवापाड प्रयत्न करत आहे, मग आता तुम्ही असं का बोलताय. यावरती तो सांगायला लागतो, मग काय तू मला वाचवण्याचं फक्त नाटक केलंस, तुम्हाला का सांगितलं नाहीस की तो मोबाईल तू घेतला होतास म्हणून आणि तुझ्याकडून तो अर्जुनकडे गेला आहे. प्रिया म्हणत असते, ते माझ्या लक्षातच आलं नाही आणि आपली भेट देखील झाली नाही. मी तो मोबाईल लपवून ठेवला होता, पण कसं कुणास ठाऊक तो सायलीला सापडला. आता हे ऐकून नागराज चिडतो आणि तो म्हणतो, जर का तो मोबाईल गेला होता तर तू मला सांगायला हवं होतं, मी काहीतरी वेगळं प्लॅनिंग केलं असतं, मी तुला सोडणार नाही, असं म्हणत तो आता खूपच चिडलेला असतो. तोपर्यंत आता सर्वजण इकडे घरी आलेले आहेत आणि अस्मिता आणि सचिनला एकत्र पाहून सर्वांना खूप मोठा धक्काच बसलाय. आता सुभेदारांच्या घरामध्ये खूप मोठा तमाशा चालू असतो. सर्वजण म्हणत असतात की आत्ताच्या आत्ता या सचिनला घराबाहेर काढा. अर्जुन म्हणत असतो की जर तुला डॅडने घराबाहेर हाकललं होतं तर तू इकडे परत येण्याची हिंमत कशी केली, तू आत्ताच्या आत्ता इथून चालता हो. हे ऐकून अस्मिता आता पेटून उठते आणि ती अर्जुनला म्हणते, अर्जुन खबरदार, मी त्याला माफ केलंय, त्यामुळे त्याला बोलण्याचा अधिकार मी इथे कोणालाही दिलेला नाहीये, तो आत्ता इथेच राहणार आहे. असं म्हटल्यावरती आता इकडे अर्जुन म्हणत असतो, अस्मिता ताई, अगं त्या माणसाने तुझ्याबरोबर काय काय केलं तुला ते चांगलंच माहिती आहे, परंतु तू असं का बोलत आहेस आणि या माणसाची तू साथ का देत आहेस, मला आता खरंच तुझा राग यायला लागलेला आहे. यावरती अस्मिता म्हणते, अर्जुन कसं असतं ना, ज्यावेळी मी तुला आणि सायली वहिनीला घरात असं छान वावरताना पाहते तेव्हा मला काय वाटत असेल, तू कधीतरी माझा विचार केलास का. यावरती अर्जुन म्हणतो, हे बघ अस्मिता ताई, तू जे बोलत आहे ते खरं असलं तरी हा मुलगा तुझ्यासाठी 1% जरी शोभून दिसणारा आणि चांगला असता तर आम्ही तुला सपोर्ट केला असता, पण तसं काहीच नाहीये. यावरती अस्मिता म्हणते, ठीक आहे, परंतु माझा निर्णय झालेला आहे की सचिन आता इथेच राहणार. जर का इथून पुढे त्याच्याकडून काही चूक झाली तर त्याची जबाबदारी मी घेते, तुम्ही माझ्या संसारामध्ये येऊ नका. आता मूर्ख अस्मिताने सचिनला चान्स देऊन किती मोठा चुकीचा निर्णय घेतलाय याची तिला अजिबात कल्पना नसते. आता सर्वच जण तिच्यावरती खूप चिडलेले असतात, परंतु अस्मिता काहीच ऐकत नाही. तोपर्यंत इकडे नागराज प्रियाला सांगतोय, आता मी जे काही सांगणार आहे ना ते तू डोळे उघडे ठेवून ऐक. माझ्याकडे अजून एक हुकमाचा एक आहे, तो म्हणजे तुझं सत्य, पण मी ते इतक्यातच काही सांगणार नाहीये, पण त्यासाठी तुम्हाला साथ द्यायला हवी. प्रिया म्हणते, बोला ना, काय करू. तो म्हणतो, आता आपल्याकडे हुकमाचा एक का सचिन आहे. यावरती प्रिया म्हणते, पण आपण त्याचा वापर कसा करायचा. यावरती तो म्हणतो, मी तुला जेवढं सांगतोय तेवढं कर. तू त्याला सावध करायचं आहे आणि त्याला म्हणायचं आहे की तू जो आत्ता डबल गेम करतो आहेस ना त्याच्याबद्दल आम्हाला सगळं काही समजलेलं आहे. प्रिया म्हणते, पण त्याचा काय उपयोग. महिपत म्हणतो, मी जेवढं सांगतोय ना तेवढं कर. सुभेदारांना आपल्या तालावरती नाचवायचं असेल तर सचिन नावाचा हाच हुकुमे का आपल्या कामी येईल. प्रिया विचार करत असते की नक्की या नागोबाच्या डोक्यात काय आहे. ते काही असलं तरी मला याची साथ द्यायलाच हवी, कारण तो माझ्यासाठी घातक आहे. इकडे आता अस्मिता सचिनला घेऊन रूम मध्ये आलेली असते आणि ती म्हणत असते,
सचिन, तू मला माफ कर. खरं सांगायचं तर माझ्या घरच्यांनी तुझ्या बाबतीत जे काही केलं ना, त्याचं मला खूपच वाईट वाटलेलं आहे. मी खरं सांगू का? मला असं वाटतंय की आपण दोघेजण दुसरीकडे कुठेतरी राहायला जाऊयात का? आपण आता वेगळं राहूयात. या सर्वांमध्ये मला तुझा आणखी अपमान झालेला नाही पाहायचा. यावरती सचिन म्हणतो, अगं तसं नाहीये. आपण इथेच राहूयात. तो म्हणत असतो कारण त्याच्याकडे सेल्फ रिस्पेक्ट नसतो आणि मेन म्हणजे त्याच्याकडे बाहेर राहण्यासाठी पैसेही नसतात. अस्मिता म्हणते, खरंच ना? पण तुझा हा काही जो अपमान होत आहे ना, त्याचं काय? तो म्हणतो, मी तुझ्यासाठी सर्व काही सहन करायला तयार आहे. अस्मिता विचार करत असते, सचिन आता खरोखरच बदलला आहे का? तर आता सचिन विचार करत असतो की सॅम कुठे गेली असेल. मला शोध घ्यायला हवा. सॅमकडे खूप जास्त पैसा आहे. यांच्यापेक्षा जास्त पैसा मला तर तीच देऊ शकते. एकदाच मी माझं कर्ज फेडले की मी इथून जायला मोकळा होईन. सायली घरी आल्यावरती अर्जुनपाशी जाते आणि म्हणत असते, अर्जुन सर, मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. तुम्ही मला सांगितलं नाही की ज्यावेळी महिपतचा मोबाईल सापडला त्यावेळी त्याच्यामध्ये काही सापडलं का? तुमच्या मनामध्ये नक्की काय होतं आणि तुम्ही मला काहीच का सांगितलं नाही, हे मला कळत नाहीये. आणि आता तुम्ही कोणत्या फोटोबद्दल बोलत होता? हे ऐकून अर्जुन जरासा गडबडतो. त्याला सायलीला हे सर्व काही सांगायचं नसतो आणि तो तिला डावलत. सायली म्हणते, ते काही नाहीये. तुम्ही मला सर्व सांगा. मला तो महिपतचा मोबाईल बघायचा आहे. अर्जुन म्हणतो, सायली, मी तुझ्यापासून सत्य लपवलं आहे, परंतु मी आता तुला तो मोबाईल देतोय. सायली म्हणते, सत्य? कसलं सत्य? मग आता अर्जुन जे काही घडलंय ते सांगायला लागतो. हे ऐकून सायलीला खूपच जास्त राग येतो आणि ती म्हणते, तुम्ही मधुभाऊच्या खुन्याला असं सोडून देणार का? यावरती अर्जुन म्हणतो, तुला असं वाटलंच कसं? यावरती ती म्हणते, आता फक्त मिशन साक्षी करून चालणार नाहीये, तर आता मिशन प्रिया पण पूर्ण करायचं आहे. अर्जुन म्हणतो, का? मग आता लगेचच ती सांगायला लागते, मला महिपतचा मोबाईल काही झालं तरी पाहायचा आहे. अर्जुन म्हणतो, हो, मी तो रिकव्हरीसाठी दिलेला आहे. ती म्हणते, आपण आता घरच्यांना सर्व काही सांगायला हवं. मग आता सर्व घरच्यांना बोलवलं जातं. मग आता तिथे सायली म्हणत असते, काल प्रियाने जो काही तमाशा केला ना, त्याचं मला उत्तर द्यायचं आहे. यावरती प्रिया म्हणते की कालचा विषय म्हणजे माझ्या कपाटाचा. मग ती म्हणते की कालचा विषय मी कालच सोडला आहे. त्याचं सोडा ना. मग आता कल्पना सायलीला म्हणते, अगं सायली, तुझ्या डोक्यामध्ये काय आहे? सोड ना तो विषय. मी काल तुम्हाला काहीच बोलले नाही, परंतु त्या रूममध्ये मीच गेले होते. अश्विन म्हणतो, तू गेली होतीस, तुला नक्की काय म्हणायचंय? तू का तिच्या रूममध्ये गेली होतीस? यावरती सायली म्हणते, मी रूममध्ये का गेली होती हे महत्त्वाचं नाहीये. हे महत्त्वाचं आहे की मला त्या रूममध्ये काय सापडलं होतं. यावरती तो म्हणतो, म्हणजे नक्की काय? आत्ता सायली सांगायला लागते, मला त्या रूममध्ये जे काही सापडलं ती गोष्ट ही होती, मला त्या रूममध्ये मोबाईल सापडला. तो पण महिपतचा. जो मोबाईल कोर्टामध्ये सादर केला होता ना, तो मोबाईल. आता हे ऐकून प्रिया गडबडलेली असते. ती म्हणते, थांबवा हा विषय. यावरती अश्विन म्हणतो, थांब प्रिया, सायली वहिनी नक्की काय म्हणायचंय? यावरती सायली सांगत असते, कोर्टात थोडेच पुरावे सादर केले आहेत आणि आता जे काही पुरावे आहेत ना, ते या मोबाईलमध्ये आहेत आणि तो मोबाईल मला प्रियाकडे सापडला. रविराज म्हणतात, हे कसं काय शक्य आहे? सायली म्हणत असते, हो, तो मला प्रियाकडे सापडला आणि तिने तो लपवून ठेवला होता. ही प्रिया देखील त्यांच्यामध्ये सामील आहे. सर्व सत्य समोर येत असतं आणि आता प्रिया काहीही बोलू शकत नसते. यावरती सायली म्हणते, आता चालूच्या घडीला माझ्याकडे दुसरं काही नाहीये. माझ्याकडे फक्त मोबाईल आहे. मोबाईल रिकव्हरी झाल्यावरती सर्व काही गोष्टी समोर येतील. प्रिया ही रूममध्ये निघून जाते. आता रविराजांनी आवाज वाढवलेला आहे. ते म्हणत असतात, सायली, तू लवकरात लवकर डाटा रिकव्हर कर. मी जोपर्यंत तिला जेलमध्ये पाठवत नाहीये तोपर्यंत माझ्या जीवात जीव येणार नाही. इकडे तोपर्यंत डाटा रिकव्हर होण्याची प्रोसेस चालू तर आहे. इकडे अर्जुन म्हणतोय, या सर्व तारा कनेक्टेड आहेत. काहीतरी गडबड आहे. तर मी या लोकांना मदत का करेल? सायली म्हणते, काहीतरी गडबड आहे. या सगळ्यामध्ये ती मोहरा आहे किंवा कदाचित ती मास्टर माइंड देखील असू शकते. नक्की काय आहे मला माहित नाही. पण आता ज्या वेळेला मोबाईल खऱ्या पद्धतीने रिकव्हर होतो आणि त्यामध्ये नागराज महिपत बोललेला एक व्हिडिओ आहे, त्याचबरोबर प्रियाचा आणि महिपतचा देखील
बोललेला एक ऑडिओ आहे आणि रेकॉर्डिंग झालेली आहे. मग आता खूपच मोठा धमाका झालेला आहे. मालिका खूपच जास्त रंजक झालेली आहे. आता ज्यावेळी ते रविराजांच्या हाती लागतं, त्यावरती ताबडतोब आता रविराज म्हणतात, "हे सर्व काय आहे?" आता रूममध्ये आल्यावरती इकडे अश्विन प्रियावरती खूपच जास्त चिडलेला असतो. तो म्हणत असतो, "तू हे सगळं का करत आहेस? तू या सगळ्यामध्ये माझी देखील नाचक्की करते आहेस." अश्विन म्हणतो, "तुझ्याकडे जर महिपतचा मोबाईल होता, तर तू बोलली का नाहीस?" तोपर्यंत इकडे आता सायली पोलिसांना घेऊन आलेली असते. डाटा रिकव्हर झालेला आहे. प्रिया आणि महिपतचं बोललेलं रेकॉर्डिंग हे समोर आलेलं आहे. आता महिपतने प्रियाला गाठोडं घेऊन पाठवलंय हे देखील सिद्ध झालेलं आहे. आता एकीकडे सर्व गोष्टी समोर आलेल्या आहेत, ज्यामुळे आता प्रियाचं सर्व भांडं हे फुटलेलं आहे. या सर्वांमध्ये प्रिया ही तन्वी नाहीये हे सिद्ध झालेलं आहे. पण आता खरी तन्वी ही कोण आहे हे केव्हा सिद्ध होईल हे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्येच पाहणार.